नमस्कार, स्वागत आहे आपलं एस के गुरुजी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. या ठिकाणी आपण पाहणार आहोत की 1 जानेवारीपासून गॅस सिलेंडरवरती नवीन नियम या ठिकाणी लागू झालेले आहेत. या ठिकाणी जर पाहिलं तर भारतामध्ये कुटुंबामध्ये स्वयंपाकासाठी LPG गॅस सिलेंडरचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. गेल्या काही वर्षामध्ये सरकारने विविध योजनांद्वारे स्वच्छ इंधनाचा वापर वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. आता पुन्हा एकदा बघा, LPG गॅस सिलेंडरच्या किमती आणि नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. या लेखात आपण सर्व बदलाची सविस्तर माहिती घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे बघा. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ पाहता पाहता व्हिडिओला नक्कीच एक लाईक करायचं आहे बघा. आणि हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना शेअर करायचा आहे. कमीत कमी 5 नातेवाईकांना नक्की शेअर करा, त्यांना सुद्धा ही माहिती कळू द्या. तर बघा, किमतीमधील घट आणि त्यांचा प्रभाव. गेल्या काही महिन्यामध्ये LPG गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये लक्षणीय घट झालेली बघा. विशेषपणे कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये मोठी घट नोंदवली गेली आहे. देशामधील प्रमुख शहरांमध्ये किमतीचं जे काही चित्र आहे बघा, ते आपण पाहणार आहे बघा. दिल्लीमध्ये गॅस सिलेंडरची किंमत बघा 810 पर्यंत खाली आली आहे. मुंबईमध्ये 809 इतकी झाली आहे. कोलकात्यामध्ये बघा 823. चंदीगड, जयपूर आणि पाटणा या शहरांमध्ये सुद्धा किमतीमध्ये आपल्याला घट पाहायला मिळते. आणि या किमती कमी होण्यामागचं अनेक कारणं आहेत बघा. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या मालाच्या जे काही तेल आहे बघा, त्याच्या किमतीमध्ये झालेली घट, सरकारच्या धोरणात्मक निर्णय आणि वितरण व्यवस्थेमधील सुधारणा ही त्यापैकी एक प्रमुख कारणं आहेत पहा. त्याचबरोबर उज्ज्वला योजना बघा, एक महत्त्वाकांक्षी पाऊल बघा. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे पहा. योजनेच्या अंतर्गत गरीब कुटुंबामधील महिलांना स्वच्छ इंधन उपलब्ध करून देण्यात येतं. आणि यामध्ये जर पाहिलं तर प्रत्येक गॅस सिलेंडरवर बघा 300 रुपयाची सबसिडी या ठिकाणी मिळत असते बघा. या योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर फक्त 500 मध्ये उपलब्ध होते. त्याचप्रकारे महिलांच्या नावे कनेक्शन, मोफत गॅस कनेक्शन आणि पहिला सिलेंडर सुरक्षित आणि आरोग्यासाठी स्वयंपाकाची जी काही सुविधा आहे बघा, ही आपल्यासाठी उपलब्ध होत असते. आता या ठिकाणी जर पाहिले तर नवीन नियम काय आहेत, तर नवीन नियमाचा जर या ठिकाणी विचार केला तर पहा, सरकारने नुकतेच काही नवीन नियम जाहीर केले आहेत. हे नियम बघा सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत बघा. यासाठी KYC अनिवार्य असणार बघा. उज्ज्वला योजनेचा लाभ घेण्यासाठी KYC प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आलं आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत ही प्रक्रिया बघा पूर्ण करणं आवश्यक आहे. सर्वसामान्यांसाठी सवलत. उज्ज्वला योजनेमधील लाभार्थ्याव्यतिरिक्त इतर नागरिकांना प्रत्येक सिलेंडर बघा 300ची सवलत मिळणार आहे. आणि हे सगळे अपडेट्स आणि याची जी काही माहिती बघा आणि दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला WhatsApp ग्रुप आहे बघा, तो तुम्ही नक्की जॉईन करा. पुढचा प्रश्न या ठिकाणी पहा, किमतीमध्ये एक सूत्रता. देशभरामध्ये गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये समानता आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे. या ठिकाणी जर पाहिलं आपण पेट्रोल आणि डिझेल दरांवरील परिणाम बघा. LPG गॅस सिलेंडरच्या किमतीप्रमाणेच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये सुद्धा घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहेत. यामध्ये जर पाहिलं तर वाहतूक खर्चामध्ये घट, दैनंदिन वस्तूच्या किमतीवर अनुकूल परिणाम, सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला दिलासा. त्याचप्रकारे महत्त्वाचे मुद्दे जर पाहिले तर KYC प्रक्रिया ही आपल्याला वेळेत पूर्ण करायची आणि सर्व आवश्यक कागदपत्रे तयार करून ठेवायची बघा. ऑनलाईन गॅस एजन्सीद्वारे पूर्ण करता येतं बघा. सुरक्षिततेचा उपाय बघा, नियमित तपासणी आपल्याला करायची आहे. गळती शोधण्यासाठी साबणाचं पाणी वापरायचं आहे. रेग्युलेटर बघा आपण बऱ्याच वेळ झालेलं बदललेलं नसतं, त्यामुळे बघा हे आपल्याला बदलून काढायचं आहे. त्याचबरोबर आपत्कालीन क्रमांक आपल्याजवळ आपल्याला ठेवायचा आहे. LPG गॅस सिलेंडरच्या नवीन नियमांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला बघा. किमतीमधील घट आणि सबसिडी यामुळे कुटुंबाचा मासिक खर्चामध्ये बचत होणार आहे बघा. त्याचबरोबर स्वच्छ इंधनाचा वापर वाढल्याने पर्यावरण आणि आरोग्याचं सुद्धा रक्षण होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे KYC प्रक्रिया वेळेत पूर्ण करून योजनेचा या ठिकाणी लाभ आपल्याला घ्यायचा आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉन ऑन करायची आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक सुद्धा करायची आहे.